झाडाला वेढा घालतात. एखादा कुठेतरी धागा बांधतात इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि धागा बांधल्याने इच्छा पूर्ण होते म्हणे. विश्वास त्याच्यावर ठेवतात. कुठं सूर्याला पाणी घातल्याने आपली इच्छा पूर्ण होतात. कासवाची अंगठी बोटामध्ये घातली, पैसा येतो म्हणे बापरे, पैसा येतो म्हणे. अरे बापरे. कुठेतरी लाल पांढरा काळा हातामध्ये धागा बांधल्यावरती आपला जीवन बदलतं म्हणे. सगळ्यावरती विश्वास ठेवून करताव आणि सगळ्या ह्या पृथ्वीवरती सगळ्यात महागडी गोष्ट म्हणजे आपला हा देह. कारण की आपला विश्वास स्वतःवरती नाही आणि दुसऱ्याला जवळच्याला म्हणताव, भावाला दोस्ताला, मी हे करायला लागलो करू का रे. त्यांना काय सांगून उपयोग, तू करणार आहे का नाही, तुझ्या नशिबात लिहिलं आहे का नाही, ती पुरणार आहे का नाही, हे तुला माहीत आहे माझ्या भावा. कारण की नशिबात लिहिलेल्या गोष्टी लिहून पूर्ण होतात आणि लिहिलेल्या गोष्टी पूर्णपणे पुसतात, पण कोरलेल्या गोष्टी कधीही कोरूनच राहतात. तसं स्वतःवरती विश्वास नाही म्हणून तुझ्यावरती विश्वास स्वतःचा नाही तर काय उपयोग ह्या दुनियेमध्ये. स्वतःचा अवलंबून स्वतःवरती नाही म्हणून करायचं आहे म्हणून करू नको माझ्या भावा. आणि एका सेकंदात एक लाईक कर आणि फॉलोवर सबस्क्राईब कर म्हणजे मस्त वाटेल. कारण की मस्त तुला वाटे ना तर मला कधी वाटायचं ह्या भ्रमामध्ये राहून स्वतःची मेहनत स्वतः वाया घालवा लागला. ही गोष्ट अशी कुठे झाली का. विश्वास स्वतःवरती नाही आणि करायचंय म्हणून केलं म्या आणि विश्वास पूर्णपणे उतरला तर माझ्या काळजामधल्या भावासारख्या दोस्तासारख्या मित्रा. कारण की विश्वास तू सगळ्यावरती विश्वास ठेवतो. घड्याळाच्या काच्याकडे एक बार बघून विचार कर, तो विश्वास कोणाचा तरी ठेवून राखतो का. कारण की त्याचा 12 वाजल्यापासून जी 12पर्यंत 12 तासाचा वेळ तो 12 तासच आणत असतो. तसं उभ्या तासात जिंदगीमध्ये स्वतःचा वेळ स्वतः बदलत गोल भिंगवून नवं स्वतःच्या हिमतीवरती भिंगरी करून भिंगवा लागतो. आणि गोष्ट अटेंटेनमेंट नाही करून करायची आहे. अटॅक येऊन असं करणार नाही म्हणून नाही, कारण की गोष्ट करण्यासाठी होऊन करावं लागते. आणि तो विश्वास ह्या दगडावर ठेवतो, या दगडावरती देव आहे, मान्य आहे, असेल देव, त्याला दोष देऊन काही उपयोग नाही. देव सुधीक आहे परंतु दिसणाऱ्याला देव आहे म्हणून कुणाला पण नाही. आणि देवाला सुधीक नाव ठेवतात परंतु देवाला ठेवणारे ठेवतात परंतु ती कधी हार मानत नाही. तसं माणसाला सुधीक ठेवतात व माणसाला सुधीक ठेवतात. तसं उभ्या आयुष्यामध्ये स्वतःचा विश्वास स्वतःवरती नाही म्हणल्यावरती काय उपयोग तुझा. ह्या ताराला पुढच्या मी हात लावून चिटकून बसलो, मला माहीत आहे ह्या ताराला हात लावल्यानंतर चिटकणार आहे मी आणि लवकरच मी जाणार आहे. मला होऊन माहीत आहे म्हणल्यावरती मी होऊन कशाला करू. तसं उभ्या आयुष्यात माहीत असलेल्या गोष्टी माहीत होत राहतात परंतु आपण त्या गोष्टीचा उपयोग करत नाही माझ्या काळजामधल्या भावासारख्या दोस्ता. कारण की होऊन गोष्ट करतो, अवलंबून राहून करू नको. कारण की स्वतःवर अवलंबून राहिलेल्या गोष्टी कधी सक्सेस होऊ शकत नाहीत. सक्सेस झालेल्या गोष्टी होऊन केलेल्या सक्सेस होतात. म्हणून आपली गोष्ट स्वतःच्या हिमतीवरती बनवत राहा. कारण की स्वतःची गोष्ट स्वतःच करून उपयोग आहे, नाही दुसऱ्यावरती अवलंबून राहून स्वतःची गोष्ट स्वतःला येणार आहे. कारण की करायचंही म्हणून करू नको. एखादा दोंडासुद्धी फेकून घातल्यावर ह्या कुत्र्याला मागच्या त्याला माहीत आहे मला भ्या या दोंड्यापासून, तर ती कशाला जवळ येऊ शकते. तसं आपल्या उभ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या गोष्टी स्वतःला होऊन माहीत आहेत परंतु आपण कशाला फिरून तिथं तिथं जायचे. आपल्याला कळत असलेल्या गोष्टीपाशी तू 100दा चुकून सुद्धा जाऊ नको माझ्या भावा. कारण की तू स्वतःवरती विश्वास ठेव. चालताना तू स्वतःच्या पायावरती जरी नाही चालला तरी स्वतःचा विश्वास स्वतःवरती नाही, अपंग आहे म्हणून तू तिथंच हार मानून राहिला तर तू चालू शकणार नाही उभ्या आयुष्यात. कारण की चालायचं तरी अंतकरणापासून विश्वास ठेवावा लागतो. सगळ्यावरती विश्वास ठेवतो. आपला उपास आहे म्हणून आपण उपास सुद्धा करतो का तर माझं उपास आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये स्वतःवर उपकार करून काम करायला शिक. कारण की उपकार करून काम केलेली गोष्ट अशी नाही की परफेक्ट होती. चढ उतार जीवनामध्ये आहे परंतु करणाऱ्याला आहे. आता इकडं ऊस जरा हिरवा आहे, इकडचा ऊस करपून गेला आहे तर तिकडचा करपून चालला आहे तर ह्या इकडचा हिरवागार आहे. तर तिकडचा बाकी एक अर्धा एकराचा प्लॉट पूर्णपणे करपून चालला आहे. तर त्या मालकाचा विश्वास स्वतःवरती नाही पावसावरती आहे. का तर पाऊस पडेल माझा ही जळलेला ऊस एक चांगला होईल म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवून कर माझ्या भावा. जी गोष्ट होणारी आहे त्यावेळेवरती अवलंबून राहा.
कारण की गोष्ट आहे ती चढ उतार तर जीवनात राहणारच आहेत. म्हणून ही कधीही खरं आहे. म्हणून उभ्या जिंदगीत तू कधी हार मान नको. थकलेल्या जीवनाला नव्यानं लढ. अशक्य ही शक्य गोष्ट व्हायला स्वतःच्या हिमतीवरती वेळ लागत नाही. नाही दुसऱ्यावरती अवलंबून राहिल्यावर. काय करायचं ती स्वतःवरती टकुऱ्याचा बुद्धी एका ठिकाणी स्थिर करून करायला शिक. कारण की टेन्शन डिप्रेशन हा प्रत्येकाच्या टकुऱ्यावर आहे. म्हणून कधी हार मान नको. आणि स्वतः बदलासाठी स्वतःला जिंकावं लागतंय आणि हे कधीही खरं आहे. हा